मित्रांनो, आज आपण अशा बैलाची मुलाखत घेणार आहोत ज्या बैलानं खरंच गरिबीतून आपल्या मालकाचं नाव केलेलं. 2006 ते 2011 या कालावधीत मालगावकराचा शिंगऱ्या आज त्यांच्या दावणीला आपण आलेलो आहे. त्याचे मालक आहेत भाऊ आहेत. भाऊ नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा प्रेक्षकांना परिचय सांगा तुमचा. मी बाबासाहेब जाधव मालगाव. आणि मी एक आपला सर्वसाधारण शेतकरी. मी काय मोठा नाही, पण आपल्या माझ्याकडे पहिल्यापासून जनावर बैलांचा अवताचा व्यवसाय चालू असल्यामुळं त्या ह्याच्यातनं मी आपलं नाद म्हणून खेळत होतो. चला की आता दाखवा कुठली कुठली गोट्यात गाया किंवा बैल काय काय आहेत. या इकडं मित्रांनो, गोटा बघताय तुम्ही. सर्वसामान्यतः तुम्हाला हे गोटा बघितल्याच कळलं असेल की परिस्थिती त्यांची अगदी सामान्य आहे, पण नाद त्यांनी अजून जपलाय. आता ह्या गाया आहेत ना? हो, हे सर सर ही किती वर्षाची आहे गाय? ही 2009ची शिंगऱ्याच्या नंतरची. शिंगऱ्या 4 साली गेला आम्हाला, 6 पळायला सुरुवात केलेली. आणि त्याच्यानंतरची ही पलीकडची आणि पलीकडची हिची आहे कालवडती. हिजीच? हा, हिजी कालवड आहे. सगळे घरच्या पैदाशी? ही घरची पैदास. एकात घ्यायच्या विषयी घेतला नाही. आत पण एक गाय आहे ती बी बघू. आतमध्ये एक आहे. आता बाबा भाऊ ह्यो आपल्याला शेड दिसतंय पत्र्याचा आहे. हो, परिस्थिती सामान्य आहे सर्वसामान्य. पण नाद तरी करताय की तुम्ही? नाद करतोच की. या की बघूया. तीन गाया ठेवल्यात तुम्ही? हा, 3 गाय. एवढं आता सामान्य कुटुंबातलं तुम्ही परिस्थिती एवढी आहे तरी 3 गाया पाळल्यात है ना? पाळल्यात म्हणजे कसं होतं, आज सर्वसाधारण हे तुमच्या बैलगाड्यांच्या शर्तीच्या संदर्भात वासरांचं पायदास होती आणि खोंड शिकवून हे करून जरा हे करून विक्रीला होते ती, म्हणून ह्या व्यवसाय म्हणून आपलं करतोय नाद. इकडे वासरं पण आहेत मित्रांनो. हे वासरं पण बघूया. या भाऊ दाखवा. ह्याचं काय नाव आहे? निशाण आहे. ह्यो निशाण आहे? हा. ह्यो कुठून घेतलेला? ह्यो गावातनच घेतलं होतं. हा. एक वर्षाचं वासर होतं त्यावेळेला घेतलंय. पण आता गट काढून शिमेला मार खातोय. कोरेगावच्या मैदानात गट काढलेला आहे, तिथं शिमेला मार खाल्ला कडनं. आणि नागाच्या कुमट्यात बी गट काढून शिमेलाच मार खाल्लेला आहे. म्हणजे गट काढते वासर? हा, गट काढते. चांगला पायरा भेटला तर फायनलला राहील. फायनलला राहील. कुठल्या खांदी पळते? ह्यो डावीन फिट्ट डावीन. आता ज्यावेळेस त्याला घेतला ना तुम्ही, गावातूनच घेतला? गावातून. काय बघितले त्याचे फक्त कोथ ही बघितली की लांबी आणि त्याचा पवित्रा बघितला, म्हणून तो खूण मी हा घेतलेला आहे. पवित्रा बघितला? हा. पवित्रा म्हणजे काय सांगचाल आजच्या पिढीला? आजच्या पिढीला हे सांगण्यात येतं की देखून पण मस्त असतं, पण त्याच्याकडे पवित्रा म्हणजे त्याची पुढची चाल कशी असते ते जसं म्हणे ना, बाळाचा पाय पाळण्यातच दिसतात, अशा पद्धतीत ह्याचे मी हे बघून मग हा खूण पसंत केलेला आहे. मस्त बाकीची येऊन गेली होती, पण त्या मालकाचा इच्छा झाली म्हणून त्यानं आम्हाला दिला. इकडे पण एक वासरू आणि हे पण दाखवा की. ही वासरू जे हे वासरू शिंगऱ्याच्या भाऊच आहे धाकटा. आता पळतो हा शिंगऱ्या, त्याचा धाकट्याचा पाठचा आहे. कमीत कमी नाही म्हणलं ती आता 6 वर्षाचा झालेला आहे. ही गरीब आहे का? मारत का? मारायला लागले. आता कसं कारण की आवलादच ह्या गायची मारकी म्हणून ही मारते तीच. होय. दुसऱ्या माणसाला जवळ येऊन देत नाही ती. आणि हा आता अजून काही झोपला नाही, पण झोपायला सुरुवात करायचा विचार केलाय. किती महिन्याचा आहे? हे आता 6 वर्ष झालं, म्हणजे कम्प्लीट 25 महिन्याचं असं. 15 महिन्याचं. 15-16 महिन्याचं असं. सरे या की.
भाव आता आपली ही वासरं बघितली, त्या गायी बघितल्या. आता तिकडे मी आलो मित्रांनो, बडाव बैल पण आहे त्यांच्याकडे, तो पण बघूया. बैल पण दाखवा की. ही रानातच आपला गोठा आहे ना? हा, रानातच गोठा आहे. ही काय बोरचं पाणी आहे? नाही, विहिरीच आहे. विहिरीच आहे. आपली स्वतःची विहीर आहे खाली. ह्याला इकडे काय बांधलं? हे आवताच नांदलाय. हा. आणि आता जरा पाणी पिलं म्हणून इकडे वाज उन्हात बांधलाय वाजा, कवळी फुटवा खायला म्हणून ऊसाचा बुडकं काढायचं ह्याचं. आणि शो बैल ह्यासाठी घेतला की आता पळतो हा शिंगऱ्या, त्याच्याबरोबर जरावायचा आवताला हाणतो ना, त्या राबामुळे बैलाला जरा गती बी वाढलेली आहे म्हणून हा बैल घेतलेला आहे. त्याकडे कॅमेरा दाखवा जरा. म्हणजे शर्यतीची वासरं तयार करायची असली तर भाव असला एक शहाणा बैल पाहिजे दावणीला. हा, तेच ना. मग हाता वासर शिकवायला बी बैल, आता त्या मालकानं सांगितलं बैल वासर शिकवायला बी एक नंबरचा बैल आहे. कुठले बी खांदे घाला वासरांना घेऊन सीधा चालतो. आता इकडे बघितलं मी, हा, इथं शर्यतीचा बैल पण तुमच्या दावणीला आहे. हो, नाद तुमचा अजून पण चालू आहे. तुम्ही परिस्थिती सामान्य आहे पण नाद कायम टिकवून ठेवलाय. हो. तो कुठून घेतलेला? नाही, हा घरचाच गायचा आहे. तो घरच्या गायचा आहे? हा, घरच्या गायचा आहे. त्याचं काय नाव? शिंगराचं नाव आहे. पहिला बैल, पहिला बैल जो दिला त्याचा हा भाचा आहे पहिल्या शिंगऱ्याचा. आणि हे घरचीच पायदास असल्यामुळं मी घरीच शिकवतो त्याला नेहमी. आपलं म्हणजे लहानपणापासून जोपासलाय सगळे हे निगा करतो मीच स्वतः. घरातल्यांना काय जवळ येऊन देत नाही सहसा, पण मी स्वतः बघतो त्याचं. म्हणजे आपण ती गाय बघितली तिचाच आहे? हा, तिचा. हा, ह्याला कसं तयार केला? मग ह्याला तयार केला लहानपणी 2 महिन्याच वासरू होतं. त्यावेळेला गोरांना जरा गोचडी झाली म्हणून इंजेक्शन केली. ते गायीच्या दुधातनं त्याला गायला 5 मिलीनं औषध इंजेक्शन केलं आणि ह्याला 2 मिलीनं केलं. ते गायीच्या दुधातनं ह्याला औषध जरा जास्त लागलं. हे वासरू आडवं पडलं होतं. वाटत नव्हतं जगल म्हणून, पण दैवयोग म्हणा किंवा नशिबानं साथ दिली. तो आपला मरणाच्या दारातनं माघारी आला. आणि घरच्या बैलावरच आपला ही करायचो. ते पोरग्यानं परत 1-2 वेळा मैदानात नेला. आदत असताना माझी मोहरकी होती, येसून नसताना त्यानं 1-2 मैदानं केली. अगदी त्यावेळेला म्हणजे बंदचाच प्रेड होता, पण आपलं चोरून ही करायची, बिनजोड करायची. त्यावेळेला बिनजोड मध्ये 2-3 रेस जिंकलेला आहे. आणि फिट्ट उजवीनं त्याचा हेच नाही. आणि चांगल्या बैलाबरोबर साथ देऊन शनी बैला बरोबर चालणार बैल. भाव आता आपण आलेलो आहे खास तुमच्या जुन्या शिंगऱ्यासाठी. त्याचा कालावधी कसा होता? तो कुठून घेतला किंवा कसा त्याचा कालावधी चालू झाला? आता तो पहिला जो शिंगरा होता ती पोरग्यानं एक गाय आणली होती, खाली डोंगरावरून आलेली होती. त्या गायीचा एक कालवड होती. त्या कालवडीच्या पोटचा तो पहिला शिंगऱ्या होता. तो शिंगऱ्या वर्षाचा असतानाच आम्ही गावात आता इथं वर यायचं म्हणलं तरी 3 किलोमीटर वर यावं लागत होतं. पावसाळ्यात चारायला घेऊन यायचो. त्यावेळेला वासरू आपलं 1.5-1.5 वर्षाचं असतानाच 12 म्हणजे 15 महिन्याचं असताना त्याला गाडीला झोपायला सुरुवात केली, जाड गाडीला. आणि जाड गाडीला झोपत असताना दिवाळीच्या पिरियड मध्ये डोक्यात आलं काय नाही वाटतोय बैल आपला पळल म्हणून. पण या जोडीदाराला नाळेवाडीच्या विश्वास घोरपडेला बोललो की आपला बैल शिकवायचा, एखादा बैल बघून घाल. की त्यानं सांगितलं मला एक बैल आहे, तुम्ही भरून घेत असला तर मला मैदान आहे आदरकीचं बघा जायचं असलं. अरे म्हणलं आपण त्याला कधी राब दिला नाही, म्हणजे छकड्यात कधी घातलाच नव्हता. जाड गाडीला हाणलाय, पण तो पळतोय का नाही पळत ह्याची गॅरंटी नव्हती. तर तो म्हणला तुम्हाला काय करायचंय घ्या म्हणला. चालत बोलूया. घ्या म्हणल्यानंतर आपलं गेलो आदरकीला. आदरकीच्या मैदानात गाडी नोंदवली. 7व्या गटाला गाडी लागली. गटात गाडी बसली. आम्हालाही वाटत नव्हतं बैल वासरू पळल इतकं म्हणून, पण वासरानं चांगली गती लावली, गट काढला.
शिमीला नशीब असं 3 गाडी लागल्या शिमीला. 1 नंबर फाटीची गाडी गेली बाहेर. 2 नंबर फाटीची निम्यापर्यंत आली, निम्यापासून ती गेली बाहेर. त्यावेळेला त्या शिंगऱ्याची पहिल्या शिमीला गाडी बसली आणि फायनलला 2 नंबर केला. त्यावेळी डिस्कलच्या गाडीचा 1 नंबर आणि आमच्या गाडीचा 2 नंबर. त्याच 2 नंबर बैलांना केला. तिथनं मग नाद लागला बैलाचा की बाबा काय नाही, हे गाडी आपली ही बैल पळल ही करल हा डोक्यात विचार करून मग आपलं पैर करायला सुरुवात केली. पण जरा तुटाकनं पैर काय भेटत नव्हतं. जुन्या वळखीवर परत पैर भेटलं. पहिला पायरा झाला ह्याचा बाळू वाघाचा, सातारा कारंज्याचे बाळू वाघ म्हणून जे हरवले त्यांचा सर, त्यांचा पायरा झाला. त्या पायऱ्यावर गाडी 1 नंबरचा तो बैल गुलालातला, त्या बैलाबरोबर तो खोंड घातला, गट काढला, शिमेला मार खाल्ला. आणि ते बी कुमटेच्या मैदानावर. कुमटेच्या मैदानावर बाळूवाघाचा बैल घालून शिने हारण्या म्हणून बैल होता, त्या हारण्यावर घातला. तिथं गट काढला आणि शिमेला मार खाल्ला. आणि त्याच्यानंतर परत पैर असंच भेटत नव्हतं. मग त्याचा गाठून शिने कोणी मागल त्याला नाही म्हणायचं नाही, पण बैल आपला गुलालात राहायला लागला म्हणून ती आपल्या वासरू मागायची. काय नाही गे बाबा गाडी पळल तर म्हणले का घालू त्याला काय. तेव्हा खर्शीच्या जगून एक वेळ माझा बैल मागितला. गेलो ना त्यावेळेला टकलं बोरगावला. त्यावेळी 8 तारखेचं मैदान होतं टकलं बोरगावचं. त्या मैदानात गट काढला. शिमीला कोरेगावच्या संजय बर्गेची गाडी लागली. ती गाडी शिमेला काढली आणि फायनलला आवारावाडीच्या गाडीनं 1 नंबर केला आणि आमच्या गाडीनं 2 नंबर केला. त्याच्यावर परत लिंबूतला गेलो पहिल्या शिंगऱ्यावर. त्यावेळी लिंबूतला गट काढला आणि शिमेला फडकेची गाडी आमच्या ह्याच्यात लागली. त्यावेळेला हिरा आणि पक्ष म्हणून ती पहिली बैल पळत होती. ती गाडी 1 नंबरची गाडी ऑल महाराष्ट्रात गाजत होती फडकेची. पण ती गाडी शिमीला लागली, आमच्या टाकाटाकीत आमच्या गाडीनं मार खाल्ला. त्याच्यावर परत हे महागावचा फत्रा झेंडा होता, त्या झेंड्याबरोबर पायरा केला आणि कटापूरचं मैदान खेळायला गेलो 12 तारखेचं. कटापूरच्या मैदानात आप्पा पैलवानाच्या नाव गाडी नोंदवली. आप्पा पैलवानांनी आमची गाडी गटाला बसली, पण शिमीला कुंडलच्या गाडीत गाडी आमची शिमीला टाकली. बरं फरकानं गाडी लागून पण ती बी आम्हाला सामना दिला शिमीला. आणि फायनल 1 नंबर करून आम्हाला 3 नंबर मिळाला. म्हणजे पंचांच्या आहेत ना म्हणा किंवा काय ती यात्रा कमिटी, ते आम्हाला 3 नंबर मिळाला. आता त्या बैलाची लय नको इतकी बक्षिसं घेतली. अगदी न सांगण्या इतपत आहे ती कोणाची किती मस्त, म्हणजे सांगता येईना ते इतकी बैलांच्या बरोबर बैल पळाला. म्हणजे भरपूर त्यानं फायनल केलेले. हो फायनल केल्यात. मग त्याच्यावर परत 14 तारखेचं खेड शिवापूरला गेलो त्या झेंड्यावर. खेड शिवापूरच्या मैदानात गट काढला, शिमेला लागली आणि फायनलला अगदी बैल तासात गेल्यामुळे आम्हाला शेवटचं बक्षीस त्यांनी दिलं. त्याच्यावर दुसरा पायरा करून तिकुडलाच बैल भेटला होता बोर साईडचा, ती त्यांनी मोरदरीला बैल मागितला. त्यावेळेला कोंडणपूरचे तिथलं ती मैदान खेळायला गेलो. तिथं 1 नंबरला गाडी होती उतारली, पण तो बैल संगतीचा बैल फॉल झाल्यामुळं आम्हाला शेवटचं बक्षीस दिलं. त्या आम्ही समाधान मानलं. त्याची एक ट्रॉफी माझ्याकडे आहे, पण ती आता घरी पोराने ठेवली, आणली नाही. आता ती ट्रॉफी म्हणजे असं न सांगणे इतपत. आणि काय ठिकाणी तर आम्हाला तर म्हणजे तुमचा बैल उतरवूच नका, कोण गाड्या नोंदवू ना ती. त्याच्यामुळं आम्ही तो विषय सोडून दिला. बैल त्यांच्या समोर बसला आणि बाहेर आणून परत खाली उतरवून
वाड्यातनं नेहून शिनी परत गाडी नोंदवली. ती राऊतवाडीच्या नावावर नोंदवली. तिथं एक नंबर केलेला आहे बोरच्या तिकडं. अशा पण गोष्टी होत होत्या हो, त्यावेळेला कसं बैल का खात्रीचा बैल एक नंबरचा पळावा असल्यामुळं त्याला काय काय दाबायची म्हणून असं हे होत होते. पण दिसाय कसा होता हो तो? दिसायला एक नंबर अगदी अशा टोक्या पद्धतीचा बैल एक नंबर हे जगतच होता. ऊच पोरात तब्येतीनं फुल होता. फक्त शिंगत एवढी ह्याची जोळा काही ह्याची थोडीशी फत्री होती. आणि देवनिक जातीचा बैल एक नंबरचा बैल होता. तो माझ्यावर जास्त चाल करून यायचा, मला मारा बघायचा, पण पोरांना किंवा मंडळीला आमच्या काहीच करत नव्हता. तो अगदी गोरा शेरडागत त्यांच्या मागं जायला, पण मला जवळ देत नव्हता. पण आपलं त्या बैलानं चांगली साथ दिली. पुशेगावचं मैदान खेळल्यानंतर मला मुंबईच्या शेठनं बैल मागितला. मस्त याच मी विचार केला होता, पण दुसऱ्यानं खोट टाकला. कारण की तो म्हणला 2.5-3 लाखाच्या आत नाही. त्यावेळेला काही एवढं तर नव्हतं. पण त्या शेठचा विचार होता 1.5 लाखापर्यंत बैल मिळाला तर आपला घेऊन जायचं. कारण की पुशेगावचा गट काढलाय, त्याला पसंत पडला. 1.5 लाखाला बैल घ्यायचं म्हणजे त्यानं ठरवलं, पण आमच्यापर्यंत पोचणं होतं. पण मध्येच त्यानं सांगितलं की बाबा असं आहे. पण तिसराच माणूस म्हणला 2.5-3 लाखाच्या आत बैल द्यायचा नाही. ती शेट निघून गेला. आता त्या टायमाला म्हणजे त्या बैलाची चांगली किंमत येते. पण तो परत आम्ही इथं आमच्या परिस्थितीमुळं आणि परत बंदचा काळ आला. 11-12 बजे ते 14 पिरियड. त्या काळात मी आपलं माझी परिस्थिती ही असल्यामुळे मी आपलं बैल 60,000ला देऊन टाकला. त्याने बी आपले म्हणजे आवताची ह्याची कामं केली. त्याने बी परत वासरं शिकवायसाठी माळशिरसवाल्यांना दिला. पण आपलं झालं त्याचं आपलं बरं झालं. आता त्या काळात शिंगऱ्या ज्यावेळेस पळायला जायचा मैदानाला, त्यावेळेस बैलासोबत किती जण असायचा? माझ्या सोबत कोण जास्तीत जास्त 2-3च पोरं यायची. कारण की काय यायची, मी सहसा जास्त पोरांना बोलायचो नाही. जे आपले माझे संगतीतली बसण्या उठलेली आहे त्यांनाच म्हणायचं एवढं चला बाबांनो. मी आपलं ह्याच्यातलं असल्यामुळं माझ्या मागे येत नव्हती. म्हणजे असं काय कायांची लालसा असती, त्याच्यामुळे ती काही याला दळवायचं शिवायची. पण जी पोर असे वसताना किंवा आपुलकी नाही यायची ती पोरं वेगळी. आता घरच्या एक शिंगऱ्याच्या पाठचा पहिल्या घरचाच खोट होता आणि भाऊ एका मैदानात घेऊन गेलो होतो. त्यावेळी गावातली एक गाडी होती, त्या गाडीच्या माग नको इतकं पोर आणि आमच्या गाडीच्या माग आम्ही चौघच. आमचा चिरंजीव, एक सचिन काशीद म्हणून आणि आंबुडचा एक पोरगा, असं चौघ आणि एके 5वा. 5 जणातच खेळ केला. गट काढला आणि शिमीला ते ह्याची गाडी लागल्यामुळं 1 नंबरची आपला इब्राहिमपूरच्या बाळूचा बैल आणि जाधववाडीच्या बाळूचा बैल, ती गाडी 1 नंबरची लागली. त्याच्यामुळं वासरामुळं मार खाल्ला तरी 2 नंबरला शिमीला उतारली. तसं पोरं असताना बरीच याची कोणाला हे करायची गरज लागत नव्हती. आणि सहसा मी कोणाला बोलवायच्या विषयात पडायचो नाही. आपलं बैल दुह्याचा तयार व्हायचं, फक्त 1 जणाला तेवढं म्हणायचं की बाबा असं असं मैदानावर जायचंय, तेव्हा ती पोर आपलं यायची 1-2 जण. पण त्यावेळेस चांगला खेळ केला. कसा पळ होता त्याचा पळी 1 नंबरचा पळ, सीधा पळ. वासर झोपली तरी संघ घेऊन चालणारा. एक वेळ बाहेर जाणारा बैल तो घेऊन गेलो. आता मला माहित नव्हतं तो बाहेर जातोय, पण जोडदारानं सांगितलं म्हणतात तो बैल हो म्हणून बाहेर जातोय. पण बैलानं तो बैल वडत घेऊन 1 नंबर केलेला आहे त्या मैदानात. आणि ती ढवळला ह्याला बरडमध्ये तो खोंड घातला होता त्यांनी. पण गाडी 1 नंबरला त्यावेळेला उतारली फायनलला. त्यावेळेस भाऊ 1 नंबर ज्यावेळेस व्हायचा त्यावेळेस घरी आल्यानंतर कसा आनंद असायचा? वेगळाच. कसं वातावरण कसं असायचं? वातावरण इतकं खुश म्हणजे वाटायचं हे म्हणजे हृदयातनं सांगणे इतपत हिना पण नको इतकं, म्हणजे घरातल्यांना उत्साह वाटायचा. आणि बघ जवळची जी होती गावातली ती लगा म्हणजे थाप टाकायची, लगा 1 नंबर केलाय, पेड मागायची. चला काय पेड काय महाग येते का? त्या टायमाला बक्षीस किती,
10,000 12,000 15,000 हा. हे ज्या पुढं बक्षीस नव्हतं. आता बक्षिसाच्या किमती वाढल्यात आणि त्यावेळेला डिपॉझिट बी किती 100 रुपये डिपॉझिट आणि वाहन भाडं बी टोकडं होतं. आता इथनं आम्ही याला जायचो पेडगावला 900 रुपये भाडं, पुशेगाव 700 रुपये. म्हणजे त्या वेळेला म्हणजे अशी परिस्थिती. फक्त एक किंवा वायदी हे असलं विषय नव्हता. जॅकी ते आपल्या ह्यानं ते आपण दिली ही घ्यायचा समाधानकारक. म्हणजे आपल्या ह्यानं तो काय म्हणायला नाही मला एवढं द्या किंवा तेवढं द्या, ते आपला खुशी नाही करायचा. एका मैदानाचा खर्च किती याचा? त्यावेळी जास्तीत जास्त 2,000 रुपयापर्यंत जायचा. कारण की पोरं जरी संघ नेली ते 200-300 रुपये पोरांना खर्चाला घालवायला लागायचं. डिपॉझिट काय असेल ते 150-200 काय असेल ती आपलं डिपॉझिट भरायचं आणि वाहन भाडं. बाकी काय एवढा खर्च नव्हता. तरी 2,000 रुपये जवळ असावं लागायचं. मग बैल पाळायचा तुम्ही, परिस्थिती तुमची एवढी नव्हती त्यावेळेस, मॅनेज कसं करायचं? मॅनेज काय अवताची कामं करायची आणि अवताच्या कामातनं पैसे मिळायचे. त्या टायमात अवताला पैसे बी त्याचं मिळायचं. म्हणजे दर बी नव्हतं पण त्यावेळी किती एकरी 2,000 रुपये 3,000 रुपये सरीला. आता 4,000 रुपये घ्यायला लागले ती सरी. पण आम्ही आपल्या एकरावर सरी 2,000 रुपयावर सरी घालायचो. त्याचे पैसे मिळायचं. दुसऱ्या बैलावर घालायचो ना, मग ते आपलं त्या मैदानावर घेऊन जायचं बैल. बैल त्यावेळेस अवताला पण हाणायचा? अवताला बी हाणायचा. तो बैल बी हाणत होतो अवताला. एक नंबर अवताला चालायचा बैल. म्हणजे आवत काठी करून नंबर करत होता. हो मित्रांनो बघा, त्यावेळेच्या बैलांचं हे वैशिष्ट्य होतं. मालकाला आपल्या आवत काठी करून रानात काम करून पैसा मिळवून द्यायची बैल आणि शर्यतीला जाऊन पण एक नंबर करायचे. म्हणजे त्यावेळेची बैल जी होती ती आत्ता जगात नव्हती. फक्त शर्यत नाही, सगळंच काम. आता चालूला सांगायचं जरी म्हणलं तरी ह्यांना काय पटणार नाही. आमच्या गावातनं जाम कारखाना 7 किलोमीटर आहे. आता त्या वेळेला बक्षीस किती 10,000 रुपये बक्षीस. राऊतवाडीचा बैल घालून मी त्या मैदानाला गेलो. मला वाटतं 9 सेपरेट मध्ये असेल 2009 सालचा. त्यावेळेला त्या मैदानावर गेलो बैल घेऊन. तो बैलवाला म्हणला आपलं वाहन सांगू. अरे म्हणलं इथं तर जायचं कशाला वाहन सांगायचं. बरं वाहनवाला 500 रुपये भाडे घेणार. अरे मग जाऊ की म्हणलं मधनच चालत. कुठं लांब केनाला गेलं तर तासात पोचतोय. मग आम्ही बैल इथनं चालवत न्यायचो. चालवत नेऊन तिथं परत एक नंबर केलाय त्या बैला. बघा तो काळ कसा होता मित्रांनो. भाऊ तो काळ लय चांगला होता. चालवत नेऊन एक नंबर. हो चालवत नेऊन एक नंबर काढायचा. आता मी माझ्या ह्याचं सांगण्यापेक्षा काजळ आमच्या गावातला पळत होता पहिला. तो सुद्धा इथनं आम्ही चालवत नेलेला होता पुशेगावला. तिथं एक नंबर केलेला आहे काजळ. म्हणजे त्यावेळेची बैलच तशी होती. बरं खाना बिर गेल. बरं त्यावेळेला मकाची कणस ऊसाची बाट ही निबार खायची रिटून. पण असं खाणं असल्यामुळे बैल बी त्यावेळेला मस्तीतच असायची. आता जी बैल मस्त डाळ हे घालते ती, पण तसं वाटत नाही. म्हणजे का वाटत नाही तर बैलांचं बे ते तेवढंच काम करते ती पळायचं. अवताला घालायचं म्हणलं की अवताला झोपत म्हणजे काय जण म्हणते अवताला हाणायचा. अरे अवताला हाणल्याशिवाय बैलाची म्हणजे हे वाढत नाही ना, कस वाढत नाही, ताकद वाढली जाते, पाय भरून येत नाही तर अवतात हाणल्यानंतर मातीत. हे आताच्या पोरांना ती कळत नाही. त्याच्यामुळे ती म्हणते ती अवताला वय झोपायचं. अवताला झोपल्याशिवाय बी बैलात कस वाढत नाही, रग येत नाही. आता हे माझा बैल आहे. आता सकाळीच आता परवाच मैदान खेळून आला कोरेगावचं. मस्त तिथं कडेनं गाडी 7 नंबरला उतरली. परवा दिवसचं मैदान खेळलाय. कालचा दिवस मध्ये गेला, आज लगेच अवताला झोपला. कमीत कमी अर्धा एकर रान तोडावलंय त्यानं. ऊस फोडला ह्या बैला बरोबर. एक नंबर बैल. अजिबात अंगावर ओढणं नाही, आडे येडं नाही, सीधा मार्गे. अवताला बैल हाणला ना तर एका दोरीतच वर येणार. दोरीत अजिबात तास बदलणार नाही का किंवा इकडे तिकडे सरणार. कारण की कसं होतं हे सरीतनं त्यांना चालावं लागतं. ते त्यांना ते डोक्यात गणित बसले असतं. ते चाकुरी कधी सोडणार नाहीत. त्याच्यामुळं हे समाधानकारक वाटतं अवताचं काम केलेलं. मित्रांनो बघा, ही जुनी जी लोक आहेत ना, त्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायची बारकाईनं.
त्यामुळेच बैल त्यावेळेस 4-4, 5-5 मैदान एक नंबर करायचे. त्यावेळेस जुनी बैल आहेत का नाही, जाईल त्या मैदानात गुलाल राहायचे. असं नाही की एका मैदानात एक नंबर केला आणि दुसऱ्याला गटाला मार खाल्ला. तशी नव्हती. कारण की त्यावेळेस आता आम्ही पहिला काजळ घेऊन गेलो. पहिला काजळ पळत होता मालगावचा. त्यावेळेला लगातार मसूरला गेलो. मसूरमध्ये तिथं एक नंबर केला. विहापूरला गेलो, तिथं 2 नंबरला उतरली. असं परत पायऱ्या फुटल्यावर संगतीचा बैल गेल्यामुळे त्या बैलाला जोडच भेटत नव्हता. शेवट कोरेगावचं मैदान असंच, त्यांचं यात्रेचं मैदान कोरेगावचं. त्यावेळेला यात्रेनीच मैदान असायची. असे मध्ये आधी कोणाच्या वाढदिवसानिमित्त हे असं काय गाड्या पळत नव्हत्या. फक्त यात्रेचं मैदान हमेशा असायचं. त्यावेळी कोरेगावच्या मैदानावर शेवटच्या मैदानाला घेऊन गेलो. त्या काजळच्या मालक, आता तो माझा वारंगोळदारच, त्याला म्हणलं एक काम कर, त्या वेळेला काजळ बरोबर आपला घरचाच काळा खोंड घालू. तो मला म्हणला मोर्च्या 50 फुटात 100 फुटात खोंड नाक्या खावतो. तर का खावतो? तर मोहर पब्लिकला भितोय तर म्हटलं मी औषध करतो, त्याची काळजी करू नको, फक्त हे मैदान आपण खेळू कोरेगाव. मग ते कोरेगावचं मैदान खेळलं. त्यावेळेला कडकोणचा हाऱ्या पळत होती, 1 नंबरची गाडी पळत होती. बरं, ते एवढी गाडी चांगली असताना त्याने कधीच ह्या भागातल्या तुमचं जीपी पाटला ह्या तिकडल्या गाड्या सगळ्या त्याने धुवून काढलेल्या आहेत, म्हणजे मारलेल्या आहेत. ही काजळची बी गाडी त्यांना मारलेली, पण फक्त घरची जोडी घातली आणि कोरेगावच्या मैदानावर नेली. घरचे भाऊच इतकं जोरात पळत होती. आणि ज्या वेळेला ती कडकोणच्या म्हातारीची गाडी आमच्या गटात लागली शिमीला, त्यावेळेला आधी त्यावेळेला व्हिडिओ शूटिंगच्या ह्याच्यावर काळ्या खोंडाचाच पाय काजळचा बी पडला नव्हता किंवा त्याही जोडीचा पडला नव्हता. दोन्ही गाड्या संघ उतरल्या, पण काळ्या खोंडाचा पाय पहिला पडला. त्या ह्याच्यावर निकाल पंचांनी तिथले दिला. मग त्या हरणाराचा बी पराभव केला. मग ते माझ्या डोक्यात गणित असल्यामुळे मी सुद्धा घरची जोडी पळवायची म्हणलं का नाही, आधी खात्रीशीर म्हणून सांगतो ना, कुठला बी असू द्या, आपण गटाला का व्हायना पण त्याला बाहेर काढू, असं घरची जोडी म्हणजे भावाची पळती. आता शिंगऱ्याचं तुमच्या आठवणीतलं कुठलं मैदान सांगचाल? त्या मैदानात डोळ्याचं पारणं फेडलं त्यानं. आता जुन्या शिंगऱ्याचं, तुमच्या जुन्या शिंगऱ्याचं कुठलं आहे काय एखादं आवडीचं मैदान? त्याचं आवडीचं मैदान तशी आता मस्त मैदान आवडीची तुमच्या आठवणीत राहिलेली ती मैदान? आठवणीत राहिलेली मैदान म्हणजे पुशेगावचं मैदान आठवणीत राहिले. ते आठवणीत असं राहिलं कारण की चांगल्या गाडीबरोबर गाडी लागली, गट काढला, तेवढं समाधानकारक. असं म्हणजे फायनलला ना जाऊ द्या, पण समाधानकारक वाटलं की जी गाडी 1 नंबर करणारी असणार आहे ती गाडी आम्ही बाहेर काढली गटाला, त्याच्यामुळं समाधानकारक ते वाटलं. त्याच्यावर परत एक असंच गावातला जोडीदार मागा लागला. तो म्हणला माझा बी खोंड पळतोय, बघू आपण एक मैदान खेळू. सिद्धेश्वर कुरवलीचं मैदान आहे म्हणले, नेऊ म्हणले आपलं तिकडं. आता आम्हाला का माहिती तिथलं मैदान आहे म्हणून, पण त्या पोरांना माहिती असल्यामुळे त्या पोराने आपलं बैल मागितला. मी गेलो त्या पोरांच्या बरोबर बैल घेऊन. आता आम्हाला जी कोण सांगितलं होतं त्यांनी, रावतवाडीचा प्रदीप घाडगे. आता तो मुंबईवरनं आलाच नाही, शेवट दरताच्या इजा विजूला बसावला, विजय पाटोळे त्याला बसावला. गटाला त्यावेळी ह्याची गाडी होती आवरवाडीच्या बाहुल्याची आणि सस. मुंबईमध्ये 1 नंबर करणारी गाडी. मुंबईत त्या गाडीला भ्यायची सगळी सीट लोक, कारण की गाडीच नामांकित पळत होती. ती गाडी आम्हाला गटालाच लागली. ते गटाला गाडी येजबाने इतकी गाडी मस्तपैकी बसावली की कुठल्या बैलांना हाणायला लागला नाही, काय नाही. फक्त तो काय करायचा, नुसते थाप लावायचा आणि कासरा वाढायचा. गाडी खेळवत 3 हिस्से गाडी, त्या गाडी बरोबर गाडी, आणि तोंडात गाडी आवरवाडीच्या बाहुल्याची काढतो म्हणून काढली. हे समाधानकारक ती एक म्हणजे वस्ताळी वाटत होती. गावातली पोरं इतकी खुश झाली, ती म्हणायची जायला हे कधी गाडी न मारणारे, तुम्ही कशी काय काढ. अरे म्हणलं बघ ना कशी येते असे म्हणलं. तेव्हा तो बैल असा होता, माझा बैल डावीचा आणि गावातल्याचा बी डावीचा. आता उजवीनं पळायचं कोण?
शेवट म्हटलं जायला हाय आपला दुई खांदी मी घालतो म्हणजे जाड गाडीला ह्याला घालतो ना. बरं म्हटलं घालू बघू. घातला मी उजवीला, डावीचा बैल उजवीला घातला. उलट उजवीनं जी गती लावली होती नको इतकी, विजय बी इतका खुश झाला. काय म्हणला काका इतका बैल खट्ट. मग त्यानं ती कुठलं पैर करायचं ना. मग मी त्याच्या सांगण्यावरनं बैल घेऊन जायचं तिकडं. निडळचा बैल घातला, पांढरवाडीचा खोंड घातला होता व्यापाऱ्याचा. ती कुठल्या ह्याच्यामुळं मी नाही म्हणायचं नाही, करतो पैर. पण तो गुलाल घेऊन द्यायचा मला. त्यावेळेला ती कुठली पवारवाडी ही तिकडं बरीचशीच मैदानं मी खेळलेली त्या भागात. मित्रांनो, ससा बाहुल्या गाडी म्हणले की दहशत होती त्या गाडीची. अजून पण त्या गाडीचं नाव निघतं. त्या गाडीचा पण शिंगऱ्यानं पराभव केलेला. म्हणजे याच्यावरूनच कळतंय की बैलाला स्पीड किती असेल. आता ती गाडी म्हणले की दहशत होती, अजून पण नाव निघते. ती ज्यावेळेस पराभव झाला त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलं? मला एकच वाटायचं, राहायला ही असली गाडी आपण मारली म्हणजे त्यावेळेला उत्साहच वाटायचा. आणि आनंदाचा अश्रू डोळ्यात नाही यायचं. कारण की ते उत्साहच वेगळा होता ना. असं वाटायचं की जायला हे इतकं म्हणजे ह्याच्यातलं असताना आपण त्याला काढलंय म्हणल्यानंतर लय समाधानकारक वाटायचं. मग एवढी परिस्थिती नसताना बैलावर तुम्ही खर्च करून प्रेम करत होता, त्यावेळेस ती फेडलं त्यानं. फेडलं. आणि त्याच्यावर इतकं प्रेम, बैलाचं समाधान बी वाटायचं. जे खायला देईल ते बी खायला. शेवट मी माझ्या परिस्थितीनुसार मी आपल्या घरचं उडीद, डब्यातलं उडीद काढून भिजवून त्याला खायला घालायचो. आता डाळ फिळे ह्या आता निघाल्या, पण त्यावेळेला काय आपलं घरातलं असणार उडीद ती मी खायला घालायचो. कमीत कमी त्यानं नाही म्हटलं तरी 50 किलो घरचा उडीद खाल्लाय. म्हणजे घरच्या फॅमिलीचं जे आपल्या सगळं असतंय त्यातलंच त्याला घालायचं. म्हणजे थोडक्यात म्हणतात की ना, आपल्या स्वतःच्या ताटाला घास आपल्या ज्यावेळेस पोराला आपण चारतो तसं तुम्ही त्याला जपल्याला त्याला. आणि त्यावेळेला काय आता हे का शेंगदाणा पेंड हे निघाय, पण त्यावेळेला शेंगदाणा पेंड कुठला आलंय आम्ही गुरांचं ही जे खोराकाचं हे शिंगोळी पेंड ती टाकून त्यात उडीद चुनी नाहीतर मका चुनी आणून ती हे करून त्याला घालायचं. उडीद तेवढं ही घालायचं त्याला खायला. मग एवढ्या हालाकीच्या दिवसात पण तुम्ही शर्यतीचा बैल पाळला, म्हणजे नाद तुम्हाला लय मनापासून नाद होता? मनापासून म्हणजे वयाच्या मला वाटतं 10व्या वर्षापासूनच नाद हा. कारण की वयोवृद्ध वडील असल्यामुळं आम्हाला सगळं शेती व्यवसाय करायला लागायचा. आणि आम्ही पहिल्यापासून अवतात असल्यामुळे बरं घरचीच पायदास व्हायची. आम्ही काही एकात घेऊन नाद केलेला नाही. पहिला एक असाच खोंड होता, माझं 10-11 वर्षाचं वय होतं. त्यावेळेला घरचाच खोंड होता घरच्या गायचा. आणि त्यावेळेला जाड गाड्या असायच्या. आता हे हलकी छकडी निघाली, पोर उचलून म्हणलं तरी घेऊन जायला असले. आता पण पहिल्या जाड गाड्या पळवत होती. त्यावेळेलाही जाड गाडीला गावातले आणि बक्षीस किती, 5 रुपये नारळ त्यावेळेला. त्यावेळेपासून आम्हाला नाद त्यो. आणि 75 पासून म्हणजे हा नाद डोक्यात. मग त्यावेळेस किती संपत्ती बैलानं कमवून दिली? ती त्यावेळेची काही ती एवढी ही नव्हती. पण हे जे शिंगऱ्या पळत होता त्या शिंगऱ्याने तसं नाव भरपूर कमवून दिलं. मस्त त्याच्या ट्रॉफ्या डाली ही मिळायच्या, पण आमच्यापर्यंत पोचायला. कारण पैर करी पोरं लांब व्हायची, आमच्या मागं कोण नसायचं. आम्ही एकटंच. जॅकीनं सांगितलं की तिकडे चल असं व्हायचं. आता म्हणजे नावासाठी तुम्ही त्या काळात दिक्कल नावासाठी सगळं करत? नावासाठीच करत होतो. आता हे विजय गोडशे सातारोडचं ते तर सगळ्यांना प्रख्यात आहेत, तेही सांगतील. त्यांनीच पायरा खेळला पहिल्या शिंगऱ्याचा. तिथलं ह्याचा बैल घातला सातारोडला, चिक्या म्हणून होता. तो घेऊन शिनी गेलो डोंबाळवाडीला, ह्याच्यापाशी गोरसाळ्याच्या तिथं ह्याच्या फलटणच्या निडळच्या तिकडे हे काय तिकडे घेऊन गेलो होतो. आता तिथं ते बैल बघितल्यावर तिथला एक जण म्हणला, कशाला पैलवाना आला हे बैल घेऊन? म्हणजे इथं 1 नंबरच्या अकलूजचे फतेशी मोहिते पाटलाच्या गाड्या 1 नंबरच्या, आणि तुमची कुठे ही पोराई? आलोय म्हणला, जॅकीने सांगितल्यामुळं आलो. इथं पळाली तर पळाली, नाही तर आपलं भाडं देऊन जायचं माघारी म्हणून आम्ही आपलं गेलो. आणि ते झाले ते फक्त एकच म्हणला जॅकीला, त्या सातारोडच्या विजय गोडशाला म्हणला, पैलवान ही जर गाडी मारली शंकरेची तर म्हणजे
तुमची गाडी राहिली. हम्म. मग योगानं शंकरे नाही, पण त्याच्या जोडीचा बैल होता त्या बैलाची, कारण की त्यांनी जोडी फोडली होती. ते दुसऱ्या बैलाची गाडी आमच्या गटात लागली. ती गाडी आम्ही म्हणून बाहेर काढली. परत सीमेला शंकरची गाडी लागली. मोहिते पाटलाच्या ते गाडी, ती बी गाडी मी सीमेला काढली. सीमेला काढल्यावर ना फायनलला अंधार पडला. 7:30 पावणे 8 वयात आले होत्या. आता ते म्हणले आम्ही असं टॉर्च लावतो आणि टॉर्च असं आडवा झाल्याशिवाय गाड्या कोणी सोडायच्या नाहीत. आणि रात्रीचा अंधार असल्यामुळं काय कळलंच नाही, हळू गाड्या सुटल्या. आमच्या जॅकीनं धरली गाडी ओढून निम्यापर्यंत. आणि निम्यात गाडी संगतीचे बी पळायला लागले. मग हे न दिले सोडून, मग तरी 1 नंबर केलाय. पण आम्हाला त्यावेळेला अंधार कुठला आले पळापळीत काय देतील ते आपलं पाकिट घेतलं, घेऊन आलं. आणि त्यावेळेला 7च जण आम्ही, गावातली 3 आणि बाहेरची 4, असे 7 जणातच ते खळ करून आलो. बघा मित्रांनो, त्यावेळेची लोक अशा सगळ्या गोष्टी करायची. जी संबंधातली लोक होती त्यांच्या सोबतच जायची. आणि जी गाडी महाराष्ट्रात प्रसिद्ध असेल तसल्या गाडीला पण गटाला घरी घालवायची. म्हणजे त्यावेळेस लोकांचं जी ही होते का नाही, काळीज, मर्दाचं काळीज म्हणतात का नाही, तसं म्हणायला लागेल. कारण आता काय होतं, टॉपची गाडी लागली की गाडी कोण झोपत नाही. त्यावेळेस तुम्ही ती मारायची म्हणून झोपायचं. आणि अजून सुद्धा अजून हे पोरं म्हणते ती तुम्ही कशाला हे करताय. अजून म्हणलं ते कसं आहे, आज आपल्याला आखाड्यात उतरायचंय. आपण कुठल्याही कुस्तीच्या फडात उतरायचं म्हणलं तरी खिस्ता घालून उतरल्याशिवाय म्हणजे कुस्ती करत नाही. नाद करायचा म्हणलं तर ते बी करावा लागतो, कोणी का असं ना. काय नाही, ह्यो असू ते असू, ती म्हणून जमत नाही. खिस्ता अडकावलं की कुठलाही कसलाही पट्टी असू द्या, त्याला पाटण दाखवायची नाही तर तो तरी आपल्याला दाखवेल, पण त्याच्या बरोबर लढायचं. आणि एखाद्या टायमाला अशा टायमात जॅकी जर नसलाच, एखादा जर म्हणला किंवा मला ती गाडी हाणायची ना, हान लगे स्वतः मी म्हणलं तरी स्वतः गाडी पळवायचं, दाबायचंच नाही. त्यावेळेला वाईच्या बी ह्याच्यात आखाड्यात मी स्वतः गाडी बसलो होतो. त्यावेळेला कारण यातल्या संतोषला गाडी हाणायला सांगितली. संतोष म्हणला माझी घरची गाडी हा 1 नंबर म्हणला असू दे. आता मोहर जोडीदाराला म्हणलं खाली जाऊन शिनी बघ एखादा कोण जॅकी भेटला तर. यावेळेला वडूचा देनबाग आपलं साबळे ते जॅकी होता, पण म्हणला काकानी मला बैल दिला नाही, म्हणला मी नाही त्या गाडीवर बसणार. मग आम्ही बी आपलं माझ्या खिशात मोबाईल पैसे होते ते जोडीदाराकडे दिलं आणि डेंगा खावला. बसलो मी गाडीवर. गाडी सुटलेली 2 कासर मला कळलीच नव्हती, पण झटका बसला दिला ना जागेवर व्हायला ना, ती कळलंच नव्हतं. पण तिथनं तादर झाल्यावर ना नुसत्या घरच्या बायलाला शिवी दिली ना, संगतीच्या बायला ठोक लावला. गाडी भोरच्या तिकडली गाडी माझ्या मागोमाग गाडी होती. बरं ती गाडी पुण्या भागात गाजलेली, पण त्या गाडीला नाही ना चिकटून जवळ घेतलं म्हणजे मी स्वतः. आणि मग एक जण म्हणतो त्या का जॅकीला काय खायला घातलं होतं. म्हणजे असं वस्तानं ते करून बसलेलं आहे. म्हणजे करायचं म्हणल्यानंतर करायचं. मी मित्रांनो बघा, त्या काळचा असा काळ होता, त्यांनी भाऊनी सांगितला. आणि सगळ्या आठवणी जाग्या झाल्या शिंगऱ्याच्या. भाऊ त्या आठवणी जाग्या करून दिली आणि आत्ताच्या प्रेक्षकांना बी सगळी शिंगऱ्याची कहाणी सांगितली. आणि मला तुम्ही पण एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आभारी.